मैदानावरील उपोषणाची दखल घ्यावी, तोडगा निघेपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा मेहकर तालुका प्रतिनिधी दशरथ गायकवाड। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। मुंबईतील आझाद मैदान इथं धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण करत असताना सरकारकडून अद्याप ठोस दखल घेतली जात नसल्यामुळे समाजामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ इथं यशवंत सेनेचे कार्यकर्ते गजानन बोरकर यांनी अनोख्या आणि धाडसी आंदोलन सुरू केलंय। देऊळगाव साखरशा रोडवरील BSNL टॉवरवर चढून त्यांनी मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून उपोषण सुरू केलंय। गजानन बोरकर यांनी स्पष्ट इशारा दिलाय की मुंबईतील आझाद मैदानावरील दीपक भाऊ बोराडे यांचे उपोषण संपेपर्यंत किंवा सरकारकडून ठोस तोडगा निघेपर्यंत मी टॉवरवरून खाली उतरणार नाही। त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन अधिक तीव्र झालंय। दरम्यान बुलढाणा जिल्हा यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी आझाद मैदान इथं जाऊन दीपक भाऊ बोराडे यांची भेट घेतली होती। त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला होता की जर आरक्षणाच्या मागणीची तातडीने दखल घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल। जानेफळ इथं सुरू असलेल्या टॉवर आंदोलनाला स्थानिक नागरिकांसह धनगर समाजाचा मोठा प्रतिसाद मिळतोय। गावातील तसेच परिसरातील खेड्यांमधून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहत असून आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला हा लढा आता अधिक आक्रमक होत असून सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलनाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.